हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज होता शनिवार आणि आज सकाळ सकाळ उठून मला जायचं होतं रविवारपेठला गणपती बसवायला. तर गणपती बसवायसाठी आम्हाला डेकोरेशनचं मटेरियल घ्यायचं होतं, कारण मागील 2 वीक आम्ही खूप बिझी होतो, त्याच्यामुळे आम्हाला डेकोरेशन करायला वेळच नव्हता. तर आम्ही यावर्षी ठरवले की आपण एक सेट घेऊया आणि तोच यावर्षी गणपती त्याच्यावरती बसवून आपण आपलं डेकोरेशन करूयात. तर गेलो आणि रस्त्यामध्ये जातानाच सगळे गणपतीचे पथक आले होते बाहेर. त्याच्यामुळे रस्त्यामध्ये इतकं ट्रॅफिक लागलं आम्हाला, त्यात पावसामुळे मध्ये आधे थांबत थांबत आम्ही आमच्या घरी पोचलो. तर जाताना आम्ही ठरवलं होतं की काहीतरी खाऊन जायचं, त्यामुळे वेळ तर खूप गेला बाहेर खाऊन. तिथेच मध्ये मध्ये थांबत आम्ही एक दोन पथक पाहिले, त्यांचे व्हिडिओज वगैरे केले आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये आम्हाला असं आमची थीम होती की आपण एक सिम्पल अँड स्वीट असंच एखादं डेकोरेशन पाहायचं. त्यानंतर आम्ही गेलो गणपती पाहायला. तर गणपती तर आधीच बुक केलेला होता, त्यामुळे फक्त आपल्याला गणपती घ्यायचा होता आणि तो घरी घेऊन यायचा होता. त्यामुळे गणपती मिळेपर्यंत तिथं आम्हाला वेळ लागला आणि त्याच्यानंतर गणपती घेतला तर तिथं पाऊस येऊ लागला. त्यामुळे तिथे पुन्हा आम्ही अर्धा तास थांबलो आणि गणपती बाप्पाला इथे हळदी कुंकू लावून त्याला रुमालने पॅक केले आणि नंतर आम्ही त्या गणपती बाप्पाला घरी घेऊन आलो. तर घरी घेऊन आल्यानंतर पुन्हा त्या गणपती बाप्पांना सुद्धा साज शृंगार केला. थोडं त्यांना हातामध्ये त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या गळ्यामध्ये जे काही असेल सर्व घालून त्यांना मस्तपैकी असे सुंदर असे तयार केले. आणि अशा प्रकारे आम्ही आमची गणपती बाप्पाची पूजा करून, त्यांना नैवेद्य ठेवून, त्यांना हरतालिका ठेवून, त्यांचं सुंदर असं शृंगार करून त्यांना रेडी केले आणि तिथून आम्ही निघालो मानाची गणपती पाहायला.